जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्वाकांक्षी अभियानाची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉक्टर बालाजी किणीकर, शांताराम मोरे, राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, शशिकांत गायकवाड, शिधावाटप उपनियंत्रक भास्कर तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, तहसीलदार रेवण लेंबे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित आहेत। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण, जागरूक आणि सशक्त करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला। या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ आरोग्य सुविधा पुरवणे नसून आरोग्य हा विषय लोकांच्या दैनंदिन चर्चा आणि कृतीचा अविभाज्य भाग बनवणे हा आहे। 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2027 पर्यंत राबविल्या जाणाऱ्या या अभियानात जीवनशैलीतील बदल, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन या 4 प्रमुख स्तंभावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे। या मोहिमेची अंमलबजावणी, लोकसहभाग, प्रभावी आरोग्य सेवा, प्रशासकीय समन्वय आणि नवोपक्रम या पंचसूत्रीवर आधारित असून ग्रामपंचायत स्तरापासून राज्य स्तरापर्यंत विविध समित्यांद्वारे याचे काटेकोर संनियंत्रण केले जाणार आहे। विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने 65.25 कोटी रुपयांचे भरघोस पुरस्कार जाहीर केले असून यात राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला 5 कोटी रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे। आणि या बैठकीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अनेक उपाय शेतकऱ्यांच्या हितासाठी केले त्याचे देखील सादरीकरण झालं। आणि मी देखील कृषी विभागाला सूचना केलेल्या आहेत की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि यामधून जे काही रासायनिक खतं वापरण्याचं प्रमाण जे आहे हे कमी झालं पाहिजे। शेणखत, जीवामृत अशी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। आणि विषमुक्त शेती कडे आपण वळतोय, कारण शेवटी ही जास्त रासायनिक खतं, पेस्टिसाईड यामुळे जमिनीची पोत संपूर्णपणे खालावली जाते आणि ती पोत जमिनीची वाढवणं म्हणजे जमिनीचा क्रश जो आहे तो वाढवण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यावर देखील कृषी विभाग काम करतोय, जेणेकरून येणारं पीक जे आहे हे पीक चांगलं येईल, उत्पन्न जास्ती येईल, खर्च कमी होईल। आणि त्यामुळे अनेक योजना जे SRT योजना आहे, सेंद्रिय योजना आहे, सेंद्रिय शेती आहे, गटशेती आहे, त्यामुळे त्याचबरोबर या जी काही पाणवठे आहेत, आपले पाझर तलाव आहेत, गाव तलाव आहेत, काही पाणवठे आहेत, त्यांचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात देखील आपल्याला शेतकऱ्यांना भाजीपाला करता येईल आणि त्यायोगे जास्तीत जास्त त्यांना शेतकऱ्यांना फायदा होईल। भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर जास्त केला पाहिजे भात लावणीसाठी, कारण आता मजूर आपल्याला माणसं कमी मिळतात, त्यामुळे त्याचा परिणाम देखील शेतीवर होतो आणि त्यावर देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर माझी वसुंधरा भागवत काका आहेत, नाम फाउंडेशन आहे, जलतारा आहे, त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, हे सगळे लोक यामध्ये काम करत आहेत। आणि म्हणून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी काही संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी MCH, क्रेडाई, CSR यांचा देखील
यांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना सीओनं दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि इथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर आता सुरण लागवड, मागच्या वर्षी आम्ही सुरण लागवड आपली कतोरे आम्ही चर्चा झाल्यानंतर सुरण लागवडीचं देखील मोठ्या प्रमाणावर त्याची व्याप्ती आपण वाढवतोय. आज 150 शेतकऱ्यांना कंद वाटप देखील केलेलं आहे. सुरणमधून जास्ती पैसे मिळतात. त्याचबरोबर काळी मिरी जी आहे त्याची लागवड झाली पाहिजे, सोनचाफ्याची लागवड झाली पाहिजे, भेंडी आपली एक्सपोर्ट होते त्याची मोठ्या काळी मिरी त्याची मोठी प्रमाणावर एक्सपोर्ट होतो. त्यामुळे काळी मिरी हा एक बोनस क्रॉप म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि बांबू लागवड जी आहे मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. त्याच्या बांबूचे बाय प्रॉडक्ट जे आहेत त्या व्हॅल्यू ॲडिशन झालं तर शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतील. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे. या प्रकल्पातून ठाणे महापालिकेला 1 रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ठाणे पूर्वेत कन्हैया नगर लगत ठाणे महापालिकेने पीपीपी तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून 2021 साली संबंधित कंत्राटदार AK इलेक्ट्रिकल्स या कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केले. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणे अपेक्षित असतानाही त्यासाठी 2025 साल उजाडले. विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून 120 MLD पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त 5 MLD शुद्ध पाणी तयार करण्यात आले आहे. सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि तयार होणारे शुद्ध पाणी विकून महापालिकेला उत्पन्न मिळावे असा उद्देश हा प्रकल्प उभारण्यामागे होता. मात्र आजतागायत अपेक्षित पाणी निर्मिती झाली नाहीच, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही. उलट महापालिकेलाच दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. ही ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओंकार चव्हाण आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या खास आक्रमक शैलीत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ठाण्यातील वर्दळीच्या नितीन कंपनी चौकात मनसेच्या वतीने एक उपहासात्मक व्यंगचित्रे लावण्यात आले असून यात वकील गुणरत्न सदावर्ते यांची खिल्ली उडवत त्यांना सदा रडते असे संबोधण्यात आले आहे. या लक्षवेधी बॅनरबाजीमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्य शासनाने परिवहन विभागामार्फत रिक्षा चालकांना नवीन परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषा येणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाचे राज्यभरातील मराठी नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी याला कडाडून विरोध करत परप्रांतीय रिक्षा चालकांची बाजू घेतली होती. त्यांच्या या भूमिकेला उत्तर देण्यासाठी मनसेच्या स्वप्नील महेंद्रकर यांनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. या व्यंगचित्रात 2 भाग स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहेत. डाव्या बाजूला सरकारच्या हातातील खेळणे किंवा बाहुले म्हणून गुणरत्न सदावर्ते यांना दाखवण्यात आले आहे. त्यांच्या मागे सामान्य मराठी बांधव मारण्यासाठी धावत आहेत असे दाखवण्यात आले आहे. तसेच आधी स्वतःचे डोलणारे बैल सांभाळा असा खोचक टोला त्यांना लगावण्यात आला आहे. तर उजव्या बाजूला रिक्षा आणि भगवे झेंडे घेतलेल्या मराठी बांधवांसोबत स्वतः अमित ठाकरे ठाम उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच मराठी भाषेचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान अशी ठाम गर्जना पाहायला मिळते. बॅनरच्या खाली मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध असा स्पष्ट आणि थेट इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात राहायचे किंवा व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा यायलाच हवी या मनसेच्या मूळ भूमिकेशी सुसंगत असा हा फलक आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनीही नुकतेच मराठीच्या सन्मानाबाबत ठाम भाष्य केले होते. या सर्व घडामोडींमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काही दिवसात यावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः एक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे 99% काम पूर्ण झाले असून 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटीतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. मी स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसात पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत असे त्यांनी सांगितले. सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 2 भव्य बोगदे, उंच वायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यापैकी एक मानला जातो. 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे शिंदे यांनी नमूद केले. तर यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, MSIDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि MSRDC, एपकॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते. खालापूर ते सिंहगड हा टनेल 10.5 किलोमीटरचा आहे. एक 1.6 आहे आणि दुसरा 8.9 आहे. असं 10.5 किलोमीटरचे 2 टनेल आणि वायाडक्ट. यामध्ये हा जो टनेल आहे तो जगातला सगळ्यात रुंद टनेल इथं होतोय. 4+4 आणि एक लेन आहे ती इमर्जन्सी लेन आहे. आणि वायाडक्ट पण जो आहे तो भारतातला सगळ्यात उंच 182 मीटरचा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने एक जर आपण पाहिलं तर हा एक आपण म्हणू तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणू आपण, इंजिनिअरिंग मार्वल, की अशा परिस्थितीमध्ये तिकडे जी व्हॅली आहे त्या टायगर व्हॅलीच ना, टायगर व्हॅलीमध्ये 182 मीटरचा उंच असा वायाडक्ट आहे. तिथे 70 किलोमीटरपेक्षा जास्ती वेगाने वारे वाहतात. तिथे पूर्णपणे धुकं असतं, पाऊस असतं, वादळ वारा असतो
अशा परिस्थितीमध्ये हा चॅलेंजिंग हा प्रकल्प आहे आणि मी या ठिकाणी आज सर्व काम पूर्णपणे हा कंप्लीट टनेल आणि आपला वायाडक्ट हे पाहिल्यानंतर 1-2 दिवसामध्ये सर्व फिनिशिंगचं काम होईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी 1 मेची तारीख दिलेली आहे. त्यामुळे त्या दिवशी याचं उद्घाटन आम्ही करू. पण या ठिकाणी मला सांगायला आनंद होईल की एवढं मोठं चॅलेंजिंग हा प्रकल्प असताना MSRDCने हे चॅलेंज स्वीकारून हा टनेल आणि वायाडक्ट पूर्ण केलेला आहे. खरं म्हणजे 2019ला ॲक्च्युअल याला मान्यता वगैरे मंजुऱ्या त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मी MSRDC माझ्याकडे होतं आणि उद्घाटनाच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि MSRDC विभाग माझ्याकडे आहे. त्यामुळे हा योगायोग आहे आणि अतिशय पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि वायाडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल. इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जसं मुंबई पुणे एक हा जो प्रकल्प त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या संकल्पनेतून MSRDCचे तत्कालीन मंत्री आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेस केला आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की हा फक्त मुंबई पुणे रस्त्यामुळे जे डेली अपडाऊन लोक करू लागले. पुण्याकडे IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, या ठिकाणी रिअल इस्टेट बूम झाली, मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळाली आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता. तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल. नंतर आपण समृद्धी महामार्ग केला. पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि मुंबई पुणे हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल.